नमस्ते बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1 आपण आपला परिसर धोक्यात आणत आहोत का, हा पाठ क्रमांक 24 पाहणार आहोत। आणि ही आहे याची अध्याय निष्पत्ती आणि हा माझा परिचय। चला तर मग पाहूया परिसर अभ्यास भाग 1 पाठ क्रमांक 24 आपण परिसर धोक्यात आणत आहोत का। 20 वर्षापूर्वी शहराशेजारी शेती होती, तिथे आता नवी वस्ती झाली आहे। रेल्वेच्या फाटकापाशी भले थोरले झाड होते, त्या झाडावर घरटी बांधून तऱ्हेतऱ्हेचे पक्षी आणि किडे राहत होते। आता ते पक्षी आणि किडे कुठे गेले असतील? ही चित्रे पहा, शहर, गाव आणि जंगल यामध्ये तुम्हाला कोणत्या बाबतीत सारखेपणा आढळतो आणि फरक कोणत्या बाबतीत आढळतो सांगा बरं। माणसाचा विकास, सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे। बुद्धिमत्तेचा वापर करून तो आपले जीवन सुलभ करत असतो। परिसरातील वस्तू सर्व सजीव वापरत असतात, पण माणूस परिसरातील वस्तूंचा बारकाईने अभ्यास करू शकतो। परिसरातील वस्तूंपासून नवीन पदार्थांची निर्मिती करतो। कसे ते पहा। सुमारे 150 वर्षापूर्वीची गोष्ट। खनिज तेलाचा वापर कसा करावा हे संशोधकांनी शोधून काढले। माणसाच्या हाती एक नवे उपयुक्त इंधन आले। ते इंधन वापरून चालवता येईल अशी काही वाहने माणसाने निर्माण केली। त्यात मोटार कार, बस, ट्रक, स्कूटर या वाहनांचा समावेश होतो। दगडी कोळसा वापरून चालणाऱ्या आगगाड्याही संशोधकांनी बनवल्या। पूर्वी गावाला जायचे असेल तर माणसे पायी, घोड्यावरून अथवा बैलगाडीने जात। ओझे वाहण्यासाठीही निरनिराळी जनावरे अथवा जनावरांकडून ओढल्या जाणाऱ्या गाड्या वापरल्या जातात। आता आपण बसने किंवा आगगाडीने जातो, त्यामुळे कष्टही वाचतात आणि वेळही कमी लागतो। आपले जीवन अधिक सुलभ आणि समृद्ध व्हावे म्हणून आपण निरनिराळ्या योजना हाती घेतो। पाण्याची गरज भागावी म्हणून आपण धरणे बांधतो। वाहतुकीसाठी रस्ते आणि लोहमार्ग निर्माण करतो। गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी कारखाने काढतो। प्रत्येकाला निवारा मिळावा म्हणून नवीन घरे बांधतो। यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्याला परिसरातून मिळवाव्या लागतात। जंगले, शेते, खाणी अशा ठिकाणाहून ते मिळतात। कारखान्यात वापरून घाण झालेले पाणी नदीत सोडतात। या साऱ्याचे परिणाम परिसरावर होतात। परिसराची हानी होऊन त्याचे सजीव सृष्टीवर वाईट परिणाम होतात। मग मानव प्राणी तरी त्यातून कसा सुटेल? गेल्या 60 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या तिपटीने वाढली, अजूनही ती वाढत आहे। आपण ज्या वस्तू परिसरातून गरजेपोटी घेतो त्यांची मागणी अतोनात वाढली। खेडेगावांमध्ये रोजगार मिळेनासा झाला। रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहरांकडे जाऊ लागले। शहरांमध्ये दाटीवाटी होऊ लागली। शहरांची लोकसंख्या तर अतोनात वाढली, कारण खेडेगावातील लोक रोजगारासाठी शहरात येऊ लागले। शहरातील लोकांना पुरेसे पाणी मिळेना, घरांची संख्या अपुरी पडायला लागली। लोकांना राहायला जागा मिळेना। शहराभोवती शेती होती, मोकळ्या जागा होत्या, तिथे आता नवीन वसाहती झाल्या। नवीन वसाहती आणि रस्ते बांधण्यासाठी तिथली झाडे तोडावी लागली। शहरांमध्ये कामावर जाण्यासाठी खूप मोठी अंतरे पार करावी लागतात, म्हणून शहरातले लोक वाहने खरेदी करू लागले। सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये ही वाहने धूर ओकत फिरू लागली। शहरातल्या हवेत हा धूर मिसळू लागला। त्याचा परिणाम म्हणून शहरांमधील लोकांना श्वसनाचे विकार होऊ लागले। दमा आणि फुफ्फुसाचे विकार या व्याधींचे प्रमाण वाढले। शहरातून झाडे हद्दपार झाली, त्यामुळे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच मिळेनाशी झाली। शहरातल्या हवेत धूर मिसळू लागल्याने त्याचाही त्रास पक्ष्यांना होऊ लागला। तहान लागली की पक्ष्यांना पाणी मिळेल याची खात्री नसते। या कारणाने शहरातील पक्षी कमी होऊ लागले आहेत। फुलपाखरे आणि इतर कीटक यांची संख्या रोडावू लागली आहे। लोकसंख्या वाढल्याने कधी कधी शहरात सांडपाण्याची व्यवस्था कोलमडते, त्यामुळे भरवस्तीत पाणी साचते, त्यात डास वाढतात। डासांमुळे हिवताप, डेंगी, हत्ती रोग, चिकुनगुनिया या रोगांचा प्रसार होतो। शहरातल्या वस्तीवर लोकसंख्या वाढीचे वाईट परिणाम कसे होतात ते पाहिले ना। पाणी ही सर्व सजीवांची एक महत्त्वाची गरज आहे। माणूस शारीरिक स्वच्छता, घराची स्वच्छता, स्वयंपाक, शेती, उद्योगधंदे, बांधकाम अशा कामांसाठी पाणी वापरतो।
पावसाळा संपला की हळूहळू नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, विहिरीही आटू लागतात. हे पाणी मार्च महिन्यापर्यंत कसे बसे पुरते. पुढे उन्हाळ्यात तर अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण होते. हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. पाऊस मात्र तेवढाच पडतो, त्यामुळे पाणी अपुरे पडू लागले. पावसाचे बरेचसे पाणी वाहून जाते. ते उपयोगी पडावे म्हणून आपण धरणे बांधून पाणी अडवू लागलो. काही जण विहिरी खणण्याऐवजी नलिका कूप खोदू लागले. पाणी उपसण्यासाठी हातपंप वापरू लागले. पंपामध्येही सुधारणा झाली. डिझेल वापरून चालवता येईल अशा यांत्रिक पंपाचा शोध लागला. विजेवर चालणाऱ्या पंपाचाही शोध लागला. आता बऱ्याच ठिकाणी लोक डिझेलवर अथवा विजेवर चालणारे पंप वापरतात. लोकसंख्या अतोनात वाढल्यामुळे आता उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई चांगलीच जाणवते. लोकसंख्या वाढल्यामुळे आणखी एक बिकट समस्या उभी ठाकली आहे. ती आहे अन्न पुरवठ्याची. देशात पिकणारे अन्न वाढत्या लोकसंख्येला पुरे पडेनासे झाले. त्यामुळे आपल्या देशातील वैज्ञानिकांनी शेतीमध्ये सुधारणा केल्या. पूर्वी शेतकरी बऱ्याच ठिकाणी वर्षाकाठी बहुधा एकच पीक घेत. आता ते सुद्धा दुबार आणि तिबार पिके घेऊ लागले. त्यामुळे अन्नाचे उत्पादन वाढले, पण शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली. पूर्वी शेतीसाठी वर्षाकाठी केवळ पावसाळ्यात पाणी लागे. आता ते बऱ्याच ठिकाणी 8 महिने लागते. जिथे तिबार पिके घेतात तिथे तर शेतीसाठी वर्षभर पाणी लागते. पाऊस तर फक्त पावसाळ्यात पडतो. मग उरलेले 8 महिने शेतीसाठी आणि इतर सर्व कामांसाठी पाणी कुठून येते. पावसाळा संपला की काही दिवसांनी पाण्याची टंचाई निर्माण होते. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात शेतातल्या पिकांना पाणी कुठून द्यायचे. पावसाचे जे पाणी जमिनीत मुरलेले असते ते अशा वेळी उपयोगी पडते. विहिरींना आणि कूपनलिकांना जे पाणी लागते ते जमिनीत मुरलेलेच पाणी असते. पूर्वी हे पाणी पारंपरिक पद्धतीने दिले जाई. कोकणात नारळी, पोफळी आणि केळी यांच्या वाड्या असतात. तिथे या वाड्यांना विहिरीचे पाणी रहाटगाडग्याने दिले जाते. विहिरीच्या तोंडावर एक आडवा वासा ठेवलेला असतो. त्या वाशाच्या आधाराने एक मोठे लाकडी चक्र बसवलेले असते. ते उभे फिरू शकेल अशी व्यवस्था असते. त्या चक्राला रहाट असे म्हणतात. या रहाटाच्या मदतीने गाडग्यांची एक माळका गोल गोल फिरेल अशी बसवलेली असते. फिरता फिरता त्यातली गाडगी पाण्यात बुडतात व वर येता येता पाण्याने भरतात. रहाटावरून खाली जाताना ही गाडगी उलटी होतात व गाडग्यांमधील पाणी खाली पडते. ते एका पन्हाळीत पडते आणि या पन्हाळीतले पाणी वाडीला देतात. रहाट आणि गाडगी मिळून ही यंत्रणा बनते, म्हणून तिला रहाटगाडगे म्हणतात. रेडा किंवा बैल लावून रहाटगाडगे फिरवले जाते. कोकणात अजूनही बऱ्याच ठिकाणी रहाटगाडगे वापरतात. महाराष्ट्रात कोकण सोडून बाकीच्या भागांमध्ये पूर्वी विहिरीचे पाणी उपसण्यासाठी मोट वापरली जाई. मोट म्हणजे तांबड्याची एक मोठी पिशवी. दोरखंडाला बांधून ती विहिरीत सोडतात. पाण्याने भरली म्हणजे बैल लावून ती वर ओढतात. ते पाणी शेताला देतात. आता मोट अगदी थोड्या ठिकाणी वापरली जाते. आता शेतीला पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी डिझेलचे आणि विजेचे पंप वापरले जातात. पूर्वी मोटा जितके पाणी उपसत होत्या, हे यांत्रिक पंप त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पाणी उपसतात. शिवाय दुबार किंवा तिबार शेतीमुळे पावसाळा सोडून इतर काळातही ते चालवले जातात. याचा परिणाम म्हणून जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे. आता यावरील स्वाध्याय पाहू. ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हीच द्यायची आहेत बरं का. काय करावे बरे. बुलढाणा येथे राहणाऱ्या जुनी स्कूटर आहे. ती सुरू केली की स्कूटरमधून खूप धूर येत असतो. यादी करा. पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा. जरा डोके चालवा. 1. कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडतात, त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल. 2. विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ झाले. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. माणसाने कोणकोणती वाहने निर्माण केली आहेत. उत्तर: माणसाने मोटारकार, बस, ट्रक, स्कूटर ही वाहने निर्माण केली आहेत. प्रश्न दुसरा: नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते. उत्तर: नवीन वसाहती बांधण्यासाठी तिथली झाडे तोडावी लागतात. प्रश्न 3: डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो. उत्तर: डासांमुळे हिवताप, डेंगी, हत्तीरोग, चिकुनगुनिया या रोगांचा प्रसार होतो.
प्रश्न 4. दुबार तिवार शेतीचा जमिनीत मुरलेल्या पाण्यावर काय परिणाम झाला आहे? उत्तर: दुबार तिवार शेतीमुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण होते. रेडा किंवा बैल लावून राहट गाडगे फिरवले जाते. 3. सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे. 4. मोट म्हणजे तांबड्याची एक मोठी पिशवी. 5. रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहरांकडे जाऊ लागले आहेत. आता माहिती मिळवा. डिझेल आणि पेट्रोल जपून वापरा, पाण्याची बचत करा. ही मिळालेली माहिती लिहून काढा आणि वर्गातील इतरांनाही सांगा. आता तुमच्यासाठी एक छानसा उपक्रम. निसर्ग सहलीचे आयोजन करून परिसरात झालेल्या बदलांचे निरीक्षण करा आणि राहटगाडग्यांची प्रतिकृती बनवा. आता तुमच्यासाठी स्वाध्याय. पान नंबर 151 वरील आपण काय शिकलो हा परिच्छेद तुमच्या वहीमध्ये लिहा आणि पाठ करा. धन्यवाद.